जय महाराष्ट्र. सरकार आपण मराठ्यांना येडा समजताय का गांडू समजतंय? अरे, आजचा जो मीरा रोडचा मोर्चा होता हा सरकार विरोधातला होता. कारण की मागच्या काही दिवसापूर्वी मीरा रोडमध्ये तिकडच्या स्थानिक भाजपाच्या आमदारांनी सर्व व्यापाऱ्यांना घेऊन जो मराठीच्या विरोधात मोर्चा काढलेला ना, हा आजचा जो मोर्चा होता, जो मनसे आणि शिवसेनेचा प्रामुख्याने जो मोर्चा होता हा सरकार विरोधातला होता. अचानक माननीय शिंदे साहेबांच्या मंत्रिमंडळातले मंत्री आले आणि ते सरकारच्याच विरोधात बोलायला लागले. अरे, आम्ही काय वेडे आहोत का? आम्हाला काय समजत नाही का? मला तो मराठी म्हणजे जे माननीय प्रताप सरनाईक आज मीरा रोडच्या मोर्चात आलेले, मोर्चात सहभागी व्हायला आणि मराठीच्या साईडनी बोलायला, त्यांचा समाचार तिकडच्या स्थानिक मराठी जे माणसं जी मोर्चात होते त्यांनी घेतलं, जय गुजरात बोलून. अरे, तुमचे जे नेते आहेत, जे प्रमुख नेते आहेत तुमचे, म्हणजे माननीय शिंदे साहेब आहेत, जेव्हापासून हा मराठी वर्सेस हिंदीचा जो वाद चालू झालाय, त्यांच्या मुखातून एकही शब्द बाहेर नाही पडला. मला आश्चर्य वाटतं, अजितदादांच्या मुखातून शब्द बाहेर पडले की हा जो मराठीवर अन्याय होतो हा झाला नाही पाहिजे, पण शिंदे साहेबांच्या मुखातून बिलकुल काही शब्द बाहेर नाही पडले. विधानसभाच्या इलेक्शनच्या वेळी आम्हाला असं वाटत होतं की नाही, हे शिंदे साहेब शिवधनुष्य पेलू शकतात. पण अनफॉर्च्युनेटली जे आता मराठी वर्सेस जो हिंदीचा जो काही वाद चालू झालेला, त्याच्यामध्ये मला शिवसैनिक म्हणून शिंदे साहेबांनी सरकार विरोधात जाऊन भूमिका घेतली पाहिजे होती. अनफॉर्च्युनेटली ती घेतली नाही. मग शेवटी काय जातं, शिवसेना हे फक्त आणि फक्त आणि फक्त ठाकरेच पेलू शकतात. शिवधनुष्य हे ठाकरेच पेलू शकतात. शिवसेना ही ठाकरेंचीच असली पाहिजे. कारण की ठाकरेच असं आडनाव आहे, असे माणसं आहेत जे मराठी माणसासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी आणि हिंदुत्वासाठी पण सरकारमध्ये राहून सरकारच्या विरोधात जाऊ शकतात. आणि हे बाळासाहेबांच्या काळापासून आपण खूप वेळा बघत आलोय. बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी आणि महाराष्ट्राच्यासाठी काँग्रेसलाही एकदा पाठिंबा दिलेला, जर आपल्या सगळ्यांना आठवत असेल तर. म्हणजे आजचा जो प्रताप सरनाईकांचा जो स्टंटच मी त्यांना म्हणीन, म्हणजे हे मराठी बद्दलचं पुलका कमी आणि आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न मला जास्ती वाटला. हे मला ऍज अ मतदार, ऍज अ लेमॅन मला वाटला, ऍज अ मराठी मुंबईकर मला वाटला.